जय जय रघुवीर समर्थ। रामकृष्ण हरी माऊली। श्री एकनाथ महाराज विरचित भावार्थ रामायण संक्षिप्त रूपातील कथास्वरूप बालकांड यातील 13व्या अध्यायापर्यंत आपण आतापर्यंत कथा ऐकल्यात। मागील काही कथेमध्ये जनक राजा आणि शुक यांच्यातील संवाद आणि त्यांच्या गुरु शिष्याच्या नात्याचं आपण खूप छान वर्णन ऐकलं। त्यावेळी श्रीरामांच्या मनामध्ये उत्पन्न झालेले जनकाविषयीचे कुतूहल, आदर आणि त्यांनी आपला गुरु असावा त्यांच्या मनात उत्पन्न झालेली ही छोटीशी इच्छा या अध्यायात आपल्याला फलद्रूप होताना दिसून येईल। श्री एकनाथ महाराज विरचित भावार्थ रामायण संक्षिप्त रूप कथा स्वरूप बालकांड अध्याय 14वा अहल्योद्धार हा अध्याय आपण आता सुरू करत आहोत। श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः। संकट टळले, यज्ञ संपला, ऋषींची सभा भरली। राम लक्ष्मण हे विश्वामित्रांसह मुख्य स्थानी बसले होते। आनंदाने सुखसंवाद चालला होता तेव्हा जनकाचे दोघे सेवक तेथे आले। त्यांचे स्वागत करून येण्याचे कारण विचारले। ते म्हणाले, जनक राजाने यज्ञासाठी तुम्हा सर्व ऋषींना व रघुकुल भूषण श्री राम व लक्ष्मण यांना बोलवले आहे। तसेच जनकाची कन्या सीता हिचे स्वयंवर मांडले आहे। तेव्हा राजपुत्र राम व लक्ष्मण यांना बोलावले आहे। अयोध्येसह दशरथ राजालाही बोलवले आहे। राम विरहाने दशरथ राजा येऊ इच्छित नाही, तरी राम लक्ष्मणांना तुम्ही घेऊन यावे। त्यांचे बोलणे ऐकून श्रीराम व विश्वामित्र या सर्वांना बोलवून त्यांनी निरोप सांगितला व म्हटले, आम्ही सर्व ऋषी जाणारच आहोत। सीतेच्या स्वयंवराला अनेक राजे येणार आहेत, तुम्हीही यावे। त्यांची आज्ञा शिरसावंद्य करून राम व लक्ष्मण मिथिलेस जाण्यासाठी विश्वामित्रांसह उत्साहाने निघाले। काही ऋषी आश्रमात राहिले आणि काही विश्वामित्रांसमवेत निघाले। राम लक्ष्मणांचा मोठा पराक्रम केला होता, त्याची वार्ता सर्वत्र पसरली होती। त्यांच्या अवतार कार्याला प्रारंभच झाला होता। साधूंचे रक्षण, धर्माचे रक्षण, यज्ञाचे रक्षण, दुष्टांचा नाश। विश्वामित्रांनी त्यांना सर्व शस्त्रास्त्रे शिकवली होती। मल्लविद्या, धनुर्विद्या याचाही यशस्वी प्रयोग झाला होता। सीतेचे स्वयंवर होणार म्हणजे अनेक राजांशी भेट होण्याची संधी। मोठमोठ्या योजना आखणाऱ्या ऋषींना ही पर्वणी साधायची होती। राम लक्ष्मणाचा पराक्रम विश्वामित्र अनेक राजांना सांगणार होते का? त्यांच्या राज्यातही राक्षसांचा उपद्रव होताच। राम व लक्ष्मणाच्या मनात नवीन उत्साह संचारला। अनेक रथ मिथिलेची वाट चालू लागले। जनकाच्या सेवकांना आधीच निरोप दिला होता। काही ऋषींना विश्वामित्राने पुढे पाठवले। आणखीन एक कार्य मार्गातच घडावे असे त्यांना वाटत होते। मिथिलेच्या अलीकडे 5 योजने अंतरावर एका उपवनात ऋषी विश्वामित्र, श्री राम लक्ष्मण व काही ऋषी विश्रांतीसाठी थांबले। त्या उपवनात जरा दूरवर एका कोपऱ्यात श्रीरामाला एक आश्रम दिसला, पण तो आश्रम अगदी उजाड होता, ओसाड होता। वृक्ष निष्पर्ण होते, वाळून गेलेले होते, तेथे कोणी राहत नव्हते। ते पाहून रामाने विश्वामित्रांना विचारले, गुरुवर्य, हा आश्रम असा ओसाड का दिसत आहे? विश्वामित्र म्हणाले, हा गौतम ऋषींचा आश्रम। इथे गौतम व त्यांची पत्नी अहल्या राहत होती। इथे येऊन इंद्राने अहल्येशी निंद्यकर्म केले, त्यावरून गौतमाने अहल्येला शाप दिला आणि इंद्राला शाप दिला। अहल्या शापामुळे जड शिला होऊन पडली व इंद्राच्या शरीरावर सहस्र भगचिन्हे निघाली। मग उशाप मिळाला म्हणून त्या ठिकाणी नेत्र निर्माण झाले। अहल्येला उशाप दिला व गौतम आश्रम सोडून अन्यत्र जाऊन राहिला। आतापर्यंत हा आश्रम उजाडच राहिला आहे। रामाने विचारले, अहल्येची सर्व कहाणी मला सांगावी, तिला काय उशाप दिला आहे तेही सांगावे अशी विनंती आहे। विश्वामित्र म्हणाले, रामा, त्याचा इतिहास असा आहे, ब्रह्मदेवाची ती कन्या त्रैलोक्यात सर्वात सुंदर म्हणून ती प्रख्यात। ती उपवर झाली, तिचे सौंदर्य अप्रतिम होते। इंद्र, सूर्य, चंद्र आदी सर्व देवांना तिची अभिलाषा निर्माण झाली। वरुण, वायू, कुबेर, यम सारेच देव तिच्या प्राप्तीची इच्छा करू लागले। ब्रह्मदेव विचारात पडला। त्याने अहल्येच्या विवाहासाठी एक पण केला। जो 2 प्रहर कालावधीच्या आत पृथ्वीला प्रदक्षिणा करून येईल त्याला मी ही कन्या पत्नी म्हणून देईन असे त्याने घोषित केले। तेव्हा आपापल्या वाहनावर स्वार होऊन सगळे देव निघाले। ऋषीही वेगाने धावत निघाले।
आपल्या तपोबलावर त्यांचा विश्वास होता. गौतम ऋषी त्याच प्रयत्नात होते, पण तो खरोखरच सूक्ष्म धर्म व शास्त्र जाणत होता. गायीची प्रसूती होताना जर तिला 3दा प्रदक्षिणा केली तर पृथ्वीची प्रदक्षिणा केल्यासारखेच त्याला महत्व आहे हे त्यांना माहीत होते. त्याने तशा प्रशवशील गायीला 3 फेऱ्या घातल्या व त्याने अहल्येची मागणी केली. ब्रह्मदेवाने त्याची ती पृथ्वी प्रदक्षिणा मान्य केली व त्याचा विवाह करण्याची तयारी केली. तेवढ्यात ब्रह्मदेवासमोर इंद्र सर्व देवात पहिला आला. त्याने पृथ्वी प्रदक्षिणा 2 पतिव्रता धर्म मनी आणून अहल्या राजी झाली. इंद्र तिच्याशी रममाण झाला. त्यावेळी हा गौतम नसून इंद्र आहे हे तिच्या लक्षात आले. तेवढ्यात गौतम परत आले. तो दाराआड लपला. इंद्राचे कुकर्म पाहून तो संतप्त झाला. अहल्येने इंद्राला दूषण दिले. माझा पती आला तर आपल्या दोघांना मारील. तू तत्काळ निघून जा. तुझे काम झाले, चालता हो. इंद्र निघाला, पण दारातच गौतमाने त्याला पाहिले. इंद्र घाबरला. त्याने इंद्रगोप किड्याचे रूप घेतले व तो तिथून पळून जाऊ लागला. पण गौतमाने त्याची गती रुद्ध केली व त्याला शाप दिला. ज्या योनीच्या अभिलाषेने तू हे कुकर्म केलेस ती सहस्त्र चिन्हे तुझ्या शरीरावर उठतील. तुझे वृषण गळून पडेल. झाले. इंद्र तत्काळ वृषणहीन झाला. शरीरावर 1000 क्षते पडली. गौतमाने अहल्येचे वाक्य ऐकले होते. तुझे काम झाले ना, आता जा. त्याने अहल्येचे कोणतेही समर्थन मान्य केले नाही. तिला त्याने शाप दिला. तिने गयावया केली. पती रूपाला फसवून मजकडून हे कृत्य घडले म्हणून क्षमा मागितली. गौतमाला दया आली. श्रीराम अवतारात भगवंताचा चरण स्पर्श झाला की तू मुक्त होशील असा उशाप त्याने दिला. गौतमाने जो शाप दिला होता तो असा होता, तू शिळाहून पडशील. तुला कोणी पाहणार नाही. तुझे दर्शन अशुभ मानतील. हा आश्रम परिसर ओसाड होईल. येथे वृक्षांना फुले फळे येणार नाहीत. कोणी प्राणी येथे वस्ती करणार नाहीत. उशाप दिला तेव्हा गौतमाचे मन थोडेसे शांत झाले. अहल्या पाषाणरूप झाली. वृक्ष सुकून गेले. पशु पक्षी निघून गेले. गौतमाला आपल्या क्रोधाचे नवल वाटले. मन उद्विग्न झाले. कामातून क्रोध उत्पन्न झाला. त्याने इंद्राचा व अहल्याचा तर घात केलाच, मलाही योगभ्रष्ट केले असा पश्चाताप त्याला झाला. तो विरक्त झाला. आता तप करावे व मनःशांती मिळवावी असा विचार करून तो मेरू पर्वतावर सिद्ध लोकांच्या सान्निध्यात तप करण्यास गेला. इकडे इंद्राचे शरीर भंगाकित झाले होते. त्याने स्वर्ग सोडला. वर्षावाचे आपले कार्य सोडले. पक्षांमध्ये तो लपून बसला. पाऊस पडेना तेव्हा देव इंद्राला शोधू लागले. इंद्राची दुर्गती बृहस्पतीला कळली होती. त्याने देवांना गौतमाकडे पाठवले. देवांनी गौतमाजवळ इंद्रासाठी उशाप मागितला. गौतमाचा क्रोध गेला होता. क्रोधाची जागा दयेने घेतली होती. इंद्र मोराचे रूप घेऊन लपला होता. इंद्राच्या शरीरावर मोराप्रमाणे नेत्र निर्माण होतील. योनी चिन्हे जाऊन तिथे 1 सहस्त्र लोचन दिसतील असा उशाप दिला. देवांनी इंद्राला गजवृषण लावावे आणि असा उपाय गौतमाने सांगितला. त्याप्रमाणे हत्तीचे वृषण इंद्र शरीराला लावले. ऐरावत हत्ती हा त्याला वाहन म्हणून देऊन देवांनी त्याला इंद्रप्रदावर स्वर्गात पुन्हा नेले. विश्वामित्र म्हणाले, श्रीरामा, इंद्राने मोराचे रूप घेतले तेव्हा मोराला पण पुल्लिंग नाही. त्याच्या नेत्रातून वीर्याचे थेंब स्त्रवतात व ते लांडोर प्राशन करते आणि अशा प्रकारे पुनर्जनन होते. गजाचे वृषण दृश्य नसतात. समागमाच्या वेळेपुरते ते शरीरात व्यक्त होतात. या प्राकृतिक फेरबदलाचे पौराणिक कारण असे आहे. हे रघुनंदना, या ओशाड दिसणाऱ्या आश्रमाची प्राचीन कथा अशी आहे. अहल्या पाषाणरूप झाली आहे. तिला तुझ्या पावलांच्या स्पर्शाने पूर्ववत स्त्री देह प्राप्त होणार आहे. तू हे कार्य आता करावे. गुरूंच्या आज्ञेप्रमाणे श्रीराम आश्रमात प्रवेशला. आसमंतात निष्पर्ण वृक्ष होते. श्रीराम परिसरात फिरत असता एका शिळेला त्याच्या चरणाचा स्पर्श झाला. तोच अहल्या निजरूपात तेथे प्रकट झाली. सर्वांना आश्चर्य वाटले. अहल्या रामचरणी नत झाली. तिच्या नेत्रातून आनंदाश्रू झरू लागले. तेव्हा सर्वांना रामपद महिमा कळला. रामचरण व राम नाम स्मरण हे परम पावन व उद्धार करणारे महान साधन आहे हे विश्वामित्राने सहचरी लोकांना सांगितले. रामाचा सहवास मिळावा म्हणून सिद्धाश्रमातून काही साधक तापसी बरोबर आले होते. अहल्येने रामाची मनोभावी स्तुती केली. पतीने शाप दिला, पण मला त्यामुळे रामदर्शन झाले तेव्हा ते वरदानच ठरले असे ती म्हणू लागली.
गौतमाला मेरू पर्वतावर अंतर्ज्ञानाने ही सर्व घटना कळली. तो वायुवेगाने आश्रमात आला. तेव्हा गौतम व अहल्या यांचा पूर्ण उद्धार झाला. सर्वांनी रामाचा जय जयकार केला. स्वर्गातून देवांनी पुष्पवर्षाव केला. अशा प्रकारे अहल्येचा आणि गौतमाचा श्री रामदर्शनाने उद्धार झाला. श्री भावार्थ रामायण बालकांड अहल्या उद्धार नावाचा 14वा अध्याय समाप्त. श्री रामचंद्रार्पणमस्तु. श्री एकनाथ महाराजार्पणमस्तु.